बातमी संजय राऊत यांच्या संदर्भात संजय राऊतांकडून महिलेच्या बदनामी प्रकरणी संजय राऊत दोषी ठरलेत। शिवडी न्यायालयाने हा धमाकेदार निर्णय दिलेला आहे। शिवडी न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवलेला आहे। मेधा किरीट सोमय्या यांच्यावरती संजय राऊत यांनी आरोप केले होते आणि त्या प्रकरणी आता संजय राऊत यांना शिवडी न्यायालयाने आरोपी ठरवले। सोमय्या यांच्यावरती संजय राऊत यांनी आरोप केले होते आणि आता त्या प्रकरणी शिवडी न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवलेला आहे। अतिशय आनंद होतोय आणि समाधान वाटतंय की न्यायालयाने माझी बाजू ऐकून घेतली आणि मला योग्य तो न्याय दिला। माझा न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे आणि तो यामुळे दृढही झालेला आहे। आजही भारतीय न्यायव्यवस्था ही रामशास्त्री प्रभूंची परंपरा निस्पृहतेची पाळते आहे, ते पाहून खूप बरं वाटलं। आणि दुसरं मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की समाजामध्ये बेताल वक्तव्य जर का करणार असेल तर एक शिक्षिका म्हणून, एक समाजसेवक म्हणून किंवा सेविका म्हणून आम्ही सहन करणार नाही। आज उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी उद्धव ठाकरे सेनेचे उद्धट नेते संजय राऊत यांना न्यायालयाने 15 दिवसाची सजा ठोठावली। पोलिसांनी संजय राऊतला आमच्या समोर ताब्यात घेतला आहे। आता संजय राऊतच्या वकिलांनी जर अपील करायचं ठरवलं तर मग त्यांना जामीन दिला जाणार। त्याच्यामध्ये हिम्मत असेल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं हे